रूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं साधयति संसारभारती भारते नवजीवनम्। जीवयत्यभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं प्लावयति रससिन्धुना प्रतिबिम्बमानसनन्दनं साधयति संसारभारती भारते नवजीवनम् साधयति संसारभारती भारते नवजीवनम् भारते नवजीवनम् भारते नवजीवनम्। ओम नमः सच्चिदानन्दरूपाय परमात्मने ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमाङ्गल्यमूर्तये प्रकृतिः पञ्चभूतानि ग्रहा लोकास्वरास्तथा दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मङ्गलम्। रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया प्रयागः पाटलीपुत्रं विजयानगरं महत् इन्द्रप्रस्थं सोमनाथस्तथा मृतसरः प्रियम्। चतुर्वेदाः पुराणानि सर्वोपनिषदस्तथा रामायणं भारतं च गीता सद्दर्शनानि च जैनागमास्त्रिपिटका गुरुग्रन्थः सताङ्गिरः एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदि सर्वदा अरुन्धत्यनसूया च सावित्री जानकी सती द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावती तथा लक्ष्मीरहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रमा निवेदिता शारदा च प्रणम्या मातृदेवताः श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः मार्कण्डेयो हरिश्चन्द्रः प्रह्लादो नारदो ध्रुवः हनुमान् जनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः दधीचि विश्वकर्माणौ पृथुवाल्मीकिभार्गवाः भगीरथश्चैकलव्यो मनुर्धन्वन्तरिस्तथा शिबिश्चरन्ति देवश्च पुराणोद्गीतकीर्तयः बुद्धाजिनेन्द्रा गोरक्षः पाणिनिश्च पतञ्जलिः शङ्करो मध्वनिम्बार्कौ श्रीरामानुजवल्लभौ झूलेलालोऽथ चैतन्यस्तिरुवल्लुवरस्तथा नायन्मारालवाराश्च कम्बश्च बसवेश्वरः देवलो रविदासश्च कबीरो गुरुनानकः नरसिस्तुलसीदासो दशमेशो दृढव्रतः श्रीमच्छङ्करदेवश्च बन्धुसायणमाधवौ ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरन्दरः
विरसा सहजानन्दो रामानन्दस्तथा महान् वितरन्तु सदैवैते दैवीं सद्गुणसम्पदम् भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः रविवर्मा भातखण्डे भाग्यचन्द्रस्य भूपतिः कलावन्तश्च विख्याता स्मरणीया निरन्तरम् अगस्त्यः कम्बुकौण्डिन्यौ राजेन्द्रश्चोलवंशजः अशोकः पुष्यमित्रश्च खारवेलः सुनीतिमान् चाणक्यचन्द्रगुप्तौ च विक्रमः शालिवाहनः समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेन्द्रो बप्परावलः लाचिद्भास्करवर्मा च यशोधर्मा च हूणजित् श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः मुसुनूरीनायकौ तौ प्रतापः शिवभूपतिः रणजित्सिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमाः वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा चरको भास्कराचार्यो वराहमिहिरः सुधीः नागार्जुनो भरद्वाज आर्यभट्टो वसुर्बुधः ध्येयो वेङ्कटरामश्च विज्ञा रामानुजादयः रामकृष्णो दयानन्दो रवीन्द्रो राममोहनः रामतीर्थो रविन्दश्च विवेकानन्द उद्यशाः दादाभाई गोपबन्धुस्तिलको गान्धिरादृताः रमणो मालवीयश्च श्रीसुब्रह्मण्यभारती सुभाषः प्रणवानन्दः क्रान्तिवीरो विनायकः ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः सङ्घशक्तिप्रणेतारौ केशवो माधवस्तथा स्मरणीयाः सदैवैते नवचैतन्यदायकाः अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तहृदयाः अविज्ञाता वीरा अधिसमरमुध्वस्तरिपवः समाजोद्धर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणाः नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् इदमेकात्मता स्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत्। भारत माता की जय। नमस्कार, मी सुनील बर्वे, अध्यक्ष कोकण प्रांत संस्कार भारती। सर्वप्रथम आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आजच्या कार्यक्रमामध्ये, आजच्या उपक्रमामध्ये। खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे। आपल्या देशाला स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्तानेच हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामुळे त्या निमित्तानं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। आपण सगळेजण 75 वर्ष स्वतंत्र एका देशामध्ये आज वास करतो आहोत। त्यानंतर मनापासून सुरुवातीलाच मला आभार मानायचे आहेत की कोकण प्रांताच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो। माझं नाव तुम्हाला योग्य वाटलं आणि आमच्या क्षेत्रातले दिग्गज विक्रम गोखले त्यांच्यानंतर खरं तर मी ते पद भूषवणं हे खरं तर माझ्यासाठी स्वतःसाठी एक खूपच अभिमानाची गोष्ट आहे असं मी म्हणेन की माझं नाव त्यानंतर आलं आणि मला या पदासाठी तुम्ही योग्य समजलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार। स्वातंत्र्योत्तर 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अमृत महोत्सवी
स्वतंत्रता दिवस आज आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात काय काय झालं, किती गोष्टी घडल्या, काय काय घटना घडल्या, अ, किती सत्याग्रह झाले, किती लढे दिले गेले, हे आपण सगळेच जाणतो. पण कलेच्या क्षेत्रात सुद्धा जी काही स्थित्यंतरं होती त्या आधीची, ती आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. जे काही अनुभव होते ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने. माझ्या आयुष्याला आता खरं तर 55च वर्ष झालेली आहेत. त्यामुळे माझ्या जन्माच्या 20 वर्ष आधी आपला भारत स्वतंत्र झाला होता. त्यामुळे मला ऐकीवच गोष्टी माहिती आहेत. माझ्या मला असं वाटतं, की संस्कार भारतीशी मी जोडला गेल्यानंतर कलेच्या क्षेत्रासाठी काय करता येईल यासाठी जसा मी प्रयत्नशील होतो स्वतःच्या माध्यमातून, तशीच एक मोठी संस्था जी कलेच्या माध्यमातून अनेक बदल घडवू पाहते, अशा संस्थेशी मी जोडला गेलो, ती म्हणजे संस्कार भारती. आणि त्यांच्या बरोबरीने काम करताना मला खरंच खूप आनंद होतोय. मी म्हणेन, की माझं काम करता मी खरं तर त्यांच्याबरोबर नुसतं आहे. पण त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम माझ्याकडून होत असेल किंवा काही वेळेला सजेशन्स देण्यासाठी, सूचना करण्यासाठी माझी मदत होत असेल. होते की नाही हे इव्हेंच्युअली आपल्याला पुढच्या काळात कळेलच. आणि माझा खरंच प्रयत्न आहे, की अजून उत्तरोत्तर आपली संस्कार भारतीची जी प्रगती आहे, ती चढत्या क्रमानेच असायला हवी. त्यामुळे मी निश्चितच प्रयत्नशील असीन कोकण प्रांतापुरताही आणखीन एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा संस्कार भारतीचा, अखिल भारतीय संस्कार भारतीमधील एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी माझे नक्कीच योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. अ, माझी निवड झाल्यानंतर मी आज खरं तर पहिल्यांदाच आपल्या समक्ष येत आहे. त्यामुळे काय बोलू, किती बोलू, किती वेळ बोलू आणि काय-काय विषयांना हात घालू, हे असे अनेक प्रश्न माझ्या पुढे पडलेले आहेत. अ, त्याच्याविषयी मी निश्चितच येत्या काळात बोलीन. पण आज मला असं वाटतं, की मागे काय घडलं यापेक्षा आज आपण कुठे आहोत आणि इथून पुढे आपल्या क्षेत्रासाठी आपण काय करू शकतो, आणखीन त्याच्या प्रगतीसाठी काय करता येईल, अ, त्याच्या समोरची आव्हानं कोणती आहेत, हा खरं तर माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे जसं माझ्या कारकिर्दीत घडलेली गोष्ट अशी होती, की जेव्हा दूरदर्शनचं आक्रमण झालं आपल्या सगळ्यांवरती, प्रायव्हेट चॅनल्सचं आक्रमण झालं, तेव्हा नाट्यसृष्टीवरती खरंच खूप मोठी काय म्हणतात त्याला, की एक वेगळंच आव्हान आल्यासारखं झालं होतं. कारण जी नाट्यगृहात येऊन नाटक बघायची, त्यांना घरच्या घरी बसल्या जागी मोफत मनोरंजन मिळत होतं. आणि त्यामुळे असं वाटलं होतं, की अरे बापरे! आता नाट्यसृष्टीचं पुढे काय होईल? पण मला असं वाटतं, की ती एक चिरंतन कला आहे. कितीही वेगवेगळी आव्हानं आली तरी सुद्धा त्या कलेला काहीही होणार नाही. ती तशीच राहणार. त्यासाठी आपल्याला काय-काय करता येईल, आपलं योगदान किती देता येईल, याचाच फक्त आपण विचार करायचा आहे. मला असं अजिबात वाटत नाही, की त्या नाट्यसृष्टीला कुठल्याही प्रकारे धोका निर्माण झालेला आहे. पण तरीसुद्धा तेव्हा दूरदर्शनचं आक्रमण हे एक आव्हान होतं. पण आताच्या काळातली आव्हानं वेगळी आहेत आणि पुढे जाऊन ती अजून बदलणार आहेत. म्हणजे जसं मोबाईलवरती आता तुम्हाला बसल्या जागी म्हणजे पूर्वी घरात तरी बसायला लागायचं टीव्ही समोर. आता तर तुम्ही मोबाईलवरती बसू शकता. त्यामुळे माणसं घरातही बसत नाहीत. ऑफिसला जाता येताना त्यांचं मनोरंजन होत असतं. त्यामुळे मनोरंजन आणि वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन होत असतं. नुसतीच सिनेमे दिसतायत कुठल्या प्लॅटफॉर्मवरती असं नाही, तर वेब सीरीज नावाची एक गोष्ट सुद्धा आता आलेली आहे. ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत वेगवेगळे आणि ह्या प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा मनोरंजन केलं जातंय. आपले जे लोककलाकार आहेत, लोककलेचे भोक्ते आहेत किंवा त्याच्या लोककलेसाठी झटणारी जी कलावंत मंडळी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा खूप कठीण काळ असणार आहे. जसा हा नाट्यसृष्टीसाठी सुद्धा कठीण काळ आहे. म्हणजे मी फक्त कोरोना पश्चातचा काळ म्हणत नाहीये, तर मी म्हणतो एकूणच आता हा काळ जो आहे तो थोडासा कठीण असणार आहे. पण त्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करण्याचा निश्चित पणाने प्रयत्न करावा आणि ह्या आव्हानांना सुद्धा आपण सामोरं गेलं पाहिजे. अ, लोककलावंतांविषयी मला खरंच खूप त्यांच्याविषयी खूप वाटत राहतं, की आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती खरं तर लोककलेतूनच पुढे-पुढे
आपण नेलेली आहे आणि आत्ताच्या नाटकांपर्यंत आपण ती आणलेली आहे. त्यामुळे ती कला जी आहे ती आपण जोपासलीच पाहिजेत. भारुडं असतील, पोवाडे असतील, अ, किंवा आपले सणांच्या निमित्ताने होणारे वेगवेगळे खेळ असतील, हे सगळे कुठेतरी आपण सतत करत राहिलं पाहिजे आणि संस्कार भारती त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पाऊल उचलते. जसं मला आत्ताच आठवतंय, की मुंबई प्रांतामध्ये अ, लोककलेशी अनुसरून अशी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यात विविध ठिकाणाहून स्पर्धक आले होते आणि त्यांनी खूप उत्तम कला सादर केली होती. तर हा एक अत्यंत स्तुत्य असं एक पाऊल होतं आणि अशीच अनेक पावलं आपल्याला उचलायची आहेत. आणखीन ह्या सगळ्या कला कशा जोपासल्या जातील, त्यांच्यासमोर येणारी आव्हानं जी आहेत, ती आपण सगळे मिळून कशी टॅकल करू, ह्यावरती विचार झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने खरं तर ह्या पुढच्या 25 वर्षांमध्ये मला वाटतं आपण काम केलं पाहिजे. म्हणजे निदान आपण स्वातंत्र्यानंतर 100 वर्ष पूर्ण होईपर्यंतचा तरी हा प्लॅन आपण आखला पाहिजेच नक्की असं मला वाटतं. बाकी बोलण्यासारखं खूप आहे आणि आपण कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक असाल, जसं मी उत्सुक आहे अनेक दिग्गजांना ऐकण्यासाठी. त्यामुळे मी आज तुमचा फार वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा माझी कोकण प्रांताचा अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल अ, मनापासून मी अभिवादन करतो, आणखीन धन्यवाद म्हणतो सगळ्यांना आणि माझ्याकडून जे काही होण्यासारखं असेल, ते निश्चित करीन असं आश्वासन सुद्धा देतो आणि माझं आश्वासन मी नेता नसल्यामुळे, नट असल्यामुळे मी ते नक्की पाळीन याची खात्री बाळगा. पुन्हा एकदा तुम्हाला अ, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवसानिमित्त अनेक, अनेक, अनेक शुभेच्छा. जय हिंद. स्वतंत्रता मिले हुए 74 वर्ष पूरे हो गए। हम 75वें वर्ष में प्रवेश कर गए। भारत ने लंबे समय से अपनी स्वतंत्रता के लिए संघर्ष किया। हमें इतिहास में कुछ आंदोलनों के बारे में ही पढ़ाया गया। कुछ ही व्यक्तियों के नाम स्वतंत्रता आंदोलन की विजयश्री लिखी गई, परंतु ऐसा नहीं है। कोई भी आंदोलन एक दिन में खड़ा नहीं होता। कोई भी विजय इतनी आसानी से नहीं मिलती। इसके पीछे लंबे समय की योजना और श्रम होता है और आवश्यक होती है जन भागीदारी। भारत की स्वतंत्रता 15 अगस्त 1947 को प्राप्त हुई, लेकिन इस दिन तक पहुंचने के लिए पीढ़ियों ने सदियों तक संघर्ष किया है। हमारे यहाँ व्यापार के बहाने कभी मुगल, कभी डच, कभी फ्रेंच, तो कभी अंग्रेज़ों ने उपनिवेश बनाए और धीरे धीरे हमें गुलाम बना लिया। हमारी सभ्यता, संस्कृति, शिक्षा, समाज सब कुछ नष्ट करते चले गए। हमने भी लगातार संघर्ष किया। अलग अलग समय पर, अलग अलग जगहों पर प्रतिकार होता रहा। एक समय ऐसा भी आया जब पूरे देश में एक साथ क्रांति की ज्वाला भड़की। वो तारीख थी 10 मई और साल 1857। कहा जाता है कि वो पहला विद्रोह था। ऐसा नहीं है, परंतु पूरे देश में उसकी चिंगारी भड़की। उसके बाद इस आंदोलन की परिणति हुई 15 अगस्त 1947 के रूप में। स्वतंत्र सत्ता, स्वतंत्र देश। आज जब स्वतंत्रता की 75वीं वर्षगांठ मना रहे हैं, तो हमें लगता है स्वतंत्रता का पुनरावलोकन अवश्य करना चाहिए। इसके लिए हमने कुछ ऐसी विभूतियों से संपर्क किया, उनके विचार जानने का प्रयास किया जिन्होंने स्वतंत्रता के आंदोलन को जिया था। उस आंदोलन में उनके सपने जवान हो रहे थे, उम्मीदें पंख लगाकर उड़ रही थीं, और जब वो मंजिल मिली, वो घटना घटी, तिरंगा हवा में लहराया, तो उन्हें कैसा अनुभव हो रहा था। आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। विचार करता करता सहज भूतकाळात गेलो आणि लक्षात आलं की 47 साली मी 11 वर्षाचा होतो। स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय
याचा फारसा विचार कधी डोक्यात आलेला नव्हता. फक्त एकच की आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य आहे ही कल्पना आम्हाला त्यावेळेला होती. पण ब्रिटिशांचं राज्य आमच्यावर आहे म्हणजे काय, हे फक्त इतिहास वाचून थोडंफार लक्षात येत असे की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मराठी माणसाचं राज्य निर्माण केलं. याच्या पलीकडे आम्हाला त्याचं फारसं महत्त्व असं कधी जाणवलं नाही की आपण स्वतंत्र होणार आहोत म्हणजे काय. मात्र त्यावेळेला 47 साली स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक ब्रिटिश पोलीस ऑफिसर्स असायचे नाक्यावर कुठेही काही बंदोबस्तासाठी. तेवढं आम्हाला जाणवत होतं. आणि प्रत्येक वेळेला एकच प्रश्न असा पडायचा की हे सगळे ब्रिटिश ऑफिसर्स का, आमचे लोक कोणी पोलीसमध्ये ऑफिसर का नाही, हे आपलं सहज मनात विचार यायचा. याच्या पलीकडे स्वातंत्र्यासाठी काही चळवळ करणं किंवा ते आपल्याला मिळावं म्हणून आपण काय केलं पाहिजे यातलं काही डोक्यात नव्हतं. 47 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आम्हाला आनंद झाला की आम्हाला खूप फिरायला मिळणार. 14 ऑगस्टला रात्री 12:01 स्वातंत्र्य मिळाल्याची जेव्हा घोषणा झाली, सबंध मुंबईभर जिकडे तिकडे विजेचा चकचकाट होता. प्रत्येक दुकानानं आपापल्या पद्धतीनं आपल्या दुकानाची आरास लोकांच्या मनात आणि लक्षात कशी राहील या पद्धतीनं ती सजवली होती. संपूर्ण त्यावेळेला ट्रॅम होती. संपूर्ण ट्रॅम सिंगल डेकर, एक मजली, ही इलेक्ट्रिकच्या बल्ब्सनी सुशोभित केलेली होती. आणि ते नुसतं असं सबंध विजेचे बल्ब लावलेले आणि तो प्रकाश असा जाताना दिसला की आम्हाला ते बघायला खूप आनंद व्हायचा. तसेच रेल्वेसुद्धा सजावट रेल्वेची केलेली होती. आणि रस्त्यावरून बैलगाड्यातून मिरवणूक चाललेली होती बॅलाट पियरकडे. मी गिरगावात राहत होतो तेव्हा हे दृश्य मला अजून आठवतं आहे. माझा जन्म गोव्यात झाला. सन मला वाटतं 1930. आणि त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. म्हणजे महात्माजींच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडे चालू होतं. आणि नेमका मी जेव्हा जन्माला आलो त्याच वेळेला दांडी यात्रा झाली होती. आणि बारशाच्या दिवशी माझ्या महात्माजींना सोडलं होतं की अटक झाली होती, काहीतरी अशी घटना घडली होती. म्हणून त्या भारतीय शिल्पकाराचं नाव हे माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला जोडलं गेलं, मोहनदास. आणि ते नाव मग आज 92व्या वर्षापर्यंत चिकटलेलं आहे. नव्हते मी त्यावेळेला 16 की 17 वर्षाचा, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं भारताला, तेव्हा इथले बडगम ऐकायला आले की भारतात स्वतंत्र होत आहे, भारत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळतं आहे वगैरे वगैरे. आणि खात्रीपूर्वक जेव्हा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळतं आहे असं ज्या दिवशी कळलं, त्या दिवशी शाळेत मुलांनी असं एक गडबड सुरू झाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. आत्ताच वर्षापूर्वी राम मनोहर लोहिया येऊन गेले, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही प्रभात फेरी काढायचं ठरवलं. सगळेजण 15, 16, 17 वर्षाच्या वयाचे होते. आणि प्रभात फेरी करायची तर मग झेंडा कसला असणार माहीत नव्हतं आम्हाला. पण तिरंगा वगैरे ऐकलं होतं काहीतरी. म्हणून घरात माझ्या वडिलांचं फाटकं एक शर्ट होतं, ते कापून त्याचे तुकडे करून त्याला रंग देऊन तिरंगा केला. आणि दोन्ही वाड्यात टाकायची जी काठी होती ती लावून तो तिरंगा घेऊन आम्ही प्रभात फेरी काढली सकाळी. आणि पुढे त्या परिणामाची कल्पना नव्हती आम्हाला काय होणार म्हणून, काहीच नव्हतं, डोक्यातच काही नव्हतं. आणि पोलीस स्टेशनच्या जवळ गेल्याबरोबर ते सोल्जर्स आले आणि धडाधड आम्हाला असं, आणि पळालो आम्ही, जीवाच्या आकांतानं पळालो. कारण ते वापरायचे ते दंडुके नव्हते. पोलीस तिथले पोर्तुगीज पोलीस होते, हे काभालमारी म्हणून वापरायचे. त्याला त्या जी काय काठी होती त्याला काभालमारी म्हणायचे. तर काभालमारी म्हणजे काव्हाल्यू म्हणजे घोडा पोर्तुगीज भाषेत. पोर्तुगीजमध्ये घोडा म्हणजे काव्हाल्यू. आणि त्याच्या शेपटीचे केस त्याची बनवलेली काठी, म्हणजे ती एकच बसली ना ती चामडी घेऊनच बाहेर यायची. इतकं ते कठोर होतं सगळं.
आणि हे ते मारत सुटले होते सगळे आमच्यावरती. सगळे आम्हाला काठ्याने मडवलं वगैरे, पळालो आम्ही, शेतात उड्या मारा इथे म्हणून, आणि आलो घरी शेवटी. तेवढा भाग आमचा त्या दिवशी 15 ऑगस्टला झाला आणि तेवढा आमचा सहभाग होता त्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये. हर क्रांति अराजक होती है कुछ अंशों तक, हर क्रांति अराजक होती है कुछ अंशों तक, आंधियाँ कवायद करती हुई नहीं चलती. हर क्रांति अराजक होती है कुछ अंशों तक, आंधियाँ कवायद करती हुई नहीं चलती. जो ऊपर उठने का व्रत लिए निकलती हैं, जो ऊपर उठने का व्रत लिए निकलती हैं, लपटें सीधी रेखा में सदा नहीं जलती. मैं 9th क्लास में था जब हिंदुस्तान आज़ाद हुआ, और मैंने एक गीत लिखा था, क्यों न दुख के गीत गाऊं. जब बंटवारा हुआ, हाँ, बचपन का गीत था, याद नहीं अब, क्यों न दुख के गीत गाऊं. अगर मेरे घर पर मेरा ही अधिकार होता जिसका रहे तो कितना अच्छा होता, इस पर दूसरों का अधिकार हो गया. ये भावना थी मेरी. तो 42 के आंदोलन के बाद जो आज़ादी आई, आज़ादी को हम लोगों ने स्वीकार तो किया, लेकिन दर्द बहुत तगड़ा था विभाजन का, बहुत ज़्यादा. सब कुछ इस लोग, कुछ उस पार, कुछ ऐसे वैसे. और नहीं, हिंदू मुसलमान की आइडिया बहुत ऊपर आ गई. हाँ, और उसी का परिणाम हुआ कि गांधी को गोली मारी गई. उसका कनेक्शन था, उसका रिएक्शन था. वो हिंदू हो मुसलमान हो, सबका उसका रिएक्शन था. हर हिंदुस्तानी तो गांधी हो नहीं सकता था. गांधी तो एक गांधी था, सब में ये तो था नहीं. लेकिन गांधी का रास्ता सही को होकर भी हम सब उसके योग्य नहीं थे कि उतना अपने ऊपर आत्मनियंत्रण कर पाते. नहीं कर पाए. गांधी हैड फेल्ड एट द टाइम. उनकी पॉपुलैरिटी बहुत कम हो गई थी गांधी की उस वक्त. जब गांधी को गोली लग गई थी, उससे पहले उनकी लोकप्रियता बहुत कम हो गई थी, और उस अलोकप्रियता का भी लाभ मिला इसको, नाथूराम गोडसे को. बड़ी तेज़ी से घटनाएं हुई, और उसमें अंग्रेज़ों ने बहुत योगदान दिया कि ये देश का अगर अकेला हो गया एक पूरा का प्रति, तो हमसे बदला ले सकता है. इसलिए उन्होंने कहा इसको पंगू कर दो, टुकड़े टुकड़े कर दो करके. अशा काळामध्ये गोवामुक्ती संग्राम हा, त्यावेळेला मी दैनिक भारत पुणे इथे नोकरीला होतो. आणि वयही असं नव्हतं की खूप मॅच्युरिटी आलेली, पण स्वातंत्र्याबद्दल कळकळ, इच्छा, चीड, की हे का नाही इथपर्यंतच. त्याचे जे सगळे परिणाम आहेत की ते का नाही, याला कारण काय काय आहे ही समजून घेण्याचा मुद्दा नव्हता. ते वय नव्हतं, वय थोडंसं मॅच्युअर्ड व्हायचं. अशा काळामध्ये मग हे केलं पाहिजे असं म्हटल्यानंतर याच्यावर जे तेल ओतल्या गेलं ते इथल्या वातावरणातल्या ज्यांना कळकळ आहे, पूर्ण झाला यासाठी अशा लोकांच्या उभा. आणि त्यातूनच तो सत्याग्रह, आणि तो सत्याग्रह करताना सुद्धा त्यामध्ये कुठेही अभिनिवेश हा हिंसेचा नव्हता. तर अहिंसक पद्धतीनं सांग, पाया पडून सांगावं असं नाही, पण मनातली कळकळ दिसली पाहिजे. या पद्धतीनं जो प्रयत्न झाला, त्या प्रयत्नामध्ये अनेक मोठी माणसं होती, खूप आदर्श होते त्यावेळेसमोर पुण्यात. सुधीर फडके, मोहन कानडे, या लोकांनी ज्या पद्धतीनं कामं केली त्यातलं एक सूप जरी आपल्याला मिळवलं, करता आलं किंवा थोडं पीळ देता आला तो द्यावा, यासाठी केलेला सत्याग्रह होता. चालत चालत बेळगावपर्यंत आणि तिथून पुढे पुन्हा अनेक ठिकाणी तो सत्याग्रह झाला. कणकुंबी नावाच्या गावी आम्ही सत्याग्रह केला. तिथला ध्वज आजच्या भाषेमध्ये खाली उतरवला, स्वतः चालवला. बंदुकीच्या गोळ्यांचे 2-4-10 आवाजही झाले.
कारण ते पोलीस स्टेशन होतं, मिलिटरीचं कॅम्प नव्हता. त्यात 2-4 जखमीही झाले. पण 2 दिवसानंतर सगळ्यांना मुक्त करण्यात आलं. आणि पुढे सुदैवानं त्यांचं त्यांनी ठरवलं असेल किंवा त्यांच्यावर ते दडपण आलं असेल आणि त्यांना गोवा सोडावं लागलं. हे करताना कुठेतरी आपलं एक पान हळकं असेल, सुकलेलं असेल, लहान असेल, पण आपल्यापर्यंत आपण काही केलं याचा आनंद आजही घेत. वैसे मेरा जन्म 16 अप्रैल 1934 को महाराष्ट्र में सांगली में हुआ और मेरे पिताजी पुराना औन संस्थान करके स्वतंत्रता के पहले औन संस्थान था, उसमें अठपाड़ी करके तहसील है, उस अठपाड़ी में एक विद्यालय के मुख्याध्यापक थे. उन दिनों में अंग्रेज़ों का राज्य उसमें नहीं था. अंग्रेज जो संस्थान है, रियासतें है, वो बाद में भारत में मिलाई गई. लेकिन हमारे जो वहाँ के राजा थे वह देशभक्त थे. महात्मा गांधी जी भी उसके पहले कई बार उस संस्थान में आके गए. खादी है, व्यायाम है, इस प्रकार का एक अच्छा वातावरण था, लेकिन वो देहात था. तो 1947 में हमारे स्कूल में एक स्वतंत्रता का झंडा फहराया गया. मेरे पिताजी ही मुख्याध्यापक होने के कारण उन्होंने अपना उद्बोधन दिया. और ये होते समय उन दिनों में स्वतंत्रता की खुशी की बात तो है, आँखों में आंसू तो, लेकिन एक आँख में आनंद है और दूसरे आँख में थोड़ा दुख भी महसूस होता. अब उस समय पर मेरी उम्र तो 13 साल की ही थी. आई एम रनिंग 85 और मैं पीछे घूम के देखता हूँ 15 अगस्त 1947 को. कैसा था वो 15 अगस्त 1947? पिताजी के हाथ की उंगली पकड़कर रात को 12 बजे कांदीवली के बहुत छोटे छोटे रास्तों पर उस वक्त पूरा सर्कस निकाला था, जुलूस निकाला था. और जुलूस में मशाल तो थी, लोग बोलते थे जोर जोर से, आज़ादी के नारे बोलते थे, महात्मा गांधी की जाए. लेकिन सच पूछो तो आज मुझे समझ में आता है लोगों के चेहरे पर इतना उत्साह नहीं था. त्याशी सांगायचं म्हणजे प्रभात फेऱ्या निघाल्याच्या काँग्रेसच्या, तर आदिवासी पोलीस वगैरे 10 वाजता रात्री आले. आजूबाजूलाच माझं दुकान आहे. तर म्हणले केतकर साहेब उद्या आम्हाला ऑर्डर आहे, झेंडावरनं उद्या काय तो गांधी टोपी घालायची आहे वगैरे असे त्याला हजेरी पोलीस डिपार्टमेंट सांगण्यात आलं. निवड इतक्या टोप्या घालायला नाही, शिवाय लागतील कापडतात. माझ्या कापड सो इतकं नाही. मग असं करा, मार्केट माहिती आहे त्याच्यासमोर बेलवलकरांची बिल्डिंग आहे आणि मध्ये दार आहे, तिथून आत जायचं, वर डाव्या जवळ यायचं आणि तिथून त्यांचं खाली कापडाचं दुकान आहे आणि ते वर राहतात. त्यांनी प्रश्न विचारला, इतकी माहिती मिळवून तुम्हाला कोणी पुरवली? ते म्हणजे केतकर तुमच्याकडे येतच नाही, केतकर टेलर्स हो म्हणाले. तर तुमच्याकडे 5 मीटर कापड पाहिजे आम्हाला, उद्या आम्हाला ऑर्डर आहे, त्यांना करायला लागली तर गांधी टोपी घालून करायचा. त्याप्रमाणे मी टोप्या शिवून दिल्या रात्री
म्हटलं एक तयार करून ठेवतो, सकाळी 5:30ला या. त्याची काय आमची शाखा असते नेहमी सकाळी 7 वाजता. ती झाल्यानंतर आम्ही काय केलं नाही, त्यांनी संध्याकाळी मिरवणूक काढली होती. त्यावेळेस त्या टोप्या, दिवे, संध्याकाळचे बत्ती लावून ते आम्ही बघायला आपल्या घरातूनच दिसतं, माझ्या दरम्यानच झालं. मला आनंद वाटलाच. या बंदिवसातून आम्ही आता सुटलो, सावरकर सुटले, सगळे हल्ले आहेत. मला वाटतं मला आनंद झाला. आज आम्ही स्वराज्यात होता आलो. माझं वय 27 होता. स्वतंत्रता की हमने बहुत कीमत चुकाई है. देश के टुकड़े हो गए, लाखों लोगों की जानें गईं, लाखों लोग बेघर हुए, न जाने कितने अनाथ हुए. बहुत भयावह था बंटवारे का वो दृश्य. उसके बारे में सोचकर ही आत्मा सिहर उठती है. जिन्होंने उसे भोगा है उनकी क्या हालत रही होगी. क्या जो सपने देखे थे वे पूरे हुए? जो उम्मीदें थीं वो परवान चढ़ी? क्या जिस समाज की कल्पना की थी वो पूरी हुई? आइए जानते हैं उन्हीं के शब्दों में. आज़ादी आई, इतने साल हो गई. क्या जो हमने सोचा था वो प्राप्त किया? आज कभी कभी ऐसा सोचता हूँ, जब हम कल वाले लोग, आज वाले लोग की बात तो छोड़ दीजिए, हम कल वाले लोग आज़ादी के बारे में सोचते हैं कि वो 1947 अगस्त और आज 2021 देखते हैं और सोचते हैं क्या हुआ है, क्या हमने क्या प्राप्त किया है. प्राप्त तो किया ही नहीं किया, ऐसा नहीं कह सकते हैं, अवश्य नहीं कह सकते हैं. आज 75 ईयर्स में जो हिंदुस्तान लोगों को, दुनिया के लोगों को कुछ माहिती मालूम भी नहीं था हिंदुस्तान के लिए, वे लोग आज हिंदुस्तान को, हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर को, हिंदुस्तान की आज़ादी को, हिंदुस्तान की समृद्धि को, सबको याद तो करते हैं. तो कुछ प्राप्त तो अवश्य किया है, लेकिन वी आर नॉट हैप्पी इन द सेंस कि कुछ न कुछ ऐसी बातें बनती रही है कि आज़ादी के पहले जो हमने सोचा था, लोगों को बोला था कि हमारा देश ऐसा होगा, ऐसा होगा, ये होगा, वो होगा, आज नहीं हुआ है. नहीं हुआ है वो हमें स्वीकार करना होगा. तो मैं निराशा की बात नहीं करता हूँ. नहीं हुआ है वो वास्तविकता है, उसका स्वीकार करना है और अभी करना चाहिए जो करना चाहता है. मैं देखता हूँ आज़ादी आई, हम मानते थे कि ये देश आज़ाद हुआ तो अब हिंदू मुस्लिम जो प्रश्न है वो सॉल्व हो जाएगा, सॉल्व हो गया ऐसा मानते थे. आज हम 75 साल के साल बाद बैठते हैं, सॉल्व हुआ है? आज अपने बच्चों को हम इंफॉर्मेशन देते हैं, लॉट ऑफ इंफॉर्मेशन, पढ़ाई देते हैं, कितना महंगा, कितनी पढ़ाई दी हमने बच्चों के. यहाँ तक संबंध है, राष्ट्रपिता गांधी जी मानते थे कि हमें अपनी नई पीढ़ी को तो ऐसा शिक्षण देना चाहिए जिस शिक्षण से एक पूरा नया हिंदुस्तान खड़ा हो जाए. क्या हम नया हिंदुस्तान खड़ा कर पाए हैं जो गांधी जी चाहते थे? आज वी द पीपल ऑफ इंडिया हम है जैसा उस वक्त सोचा था?
जब आसाम और मणिपुर, देखिए हमारे नज़र के सामने कल की ही बात, आसाम और मणिपुर हमारे ही दो राज्य और अपनी सरहद के लिए लड़ते हैं, लोग मरते हैं, आसाम के नागरिक मरते हैं, मणिपुर के नागरिक मरते हैं। क्या ये दोनों विदेश है क्या, आसाम और मणिपुर? उस वक्त हम मानते थे कि चाइना के साथ भी कोई प्रॉब्लम नहीं है, हमें कोई सरहद है ही नहीं चाइना के साथ भी, हम ऐसा मानते थे कि पाकिस्तान से तो कभी प्रश्न अभी हुआ ही नहीं, पाकिस्तान अलग हो गया तो पाकिस्तान अपने रास्ते पर सुखी रहेगा, हम अपने रास्ते पर। हुआ नहीं हुआ, नहीं हुआ है, लेकिन हुआ भी तो बहुत है। आज मुझे ऐसा लगता है कि नरसिंह राव की सरकार, मनमोहन सिंह मिनिस्ट्री में, और उस वक्त देश में उपभोक्तावाद जो आया, क्या उपभोक्तावाद इंटरनेशनल जो मार्केट सिस्टम यहाँ पर है, नया इंट्रोड्यूस किया नरसिंह राव सरकार ने, क्या इससे देश का कल्याण हुआ है? गांधी जी चाहते थे हम अपने देश को एक ऐसा छोटा सा, ऐसा सुखी, ऐसा संतुष्ट, ऐसा देश बनाए कि दूसरों से हमें कोई झंझट ना हो। दुर्भाग्यवशात जो गांधी जी चाहते थे वो हम नहीं कर पाए। 4 वर्षानंतर त्याला जी ओहोटी लागली ती पुढं मी कॉलेजला जाईपर्यंत ती जवळजवळ संपलेली होती आणि लोकांचा उत्साहही नाहीसा झालेला होता। सजावट करणं हे प्रत्येक दुकानाला, दुकानदाराला, प्रत्येक घराघरातून सगळ्यांना आपलं हे कर्तव्य आहे, आपण आपलं स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे अशी जी भावना होती ती पुढं नाहीशी होत गेली। पण तोपर्यंत चाळीचाळीतून, घराघरातून सुद्धा आम्ही देशाचा तिरंगी झेंडा लावत आपल्या गॅलरीत लावत होतो। इलेक्ट्रिकचा बल्ब लावून, कंदील, आकाश कंदील दिवाळीला लावतात तो 15 ऑगस्टलाही लावत होतो। हा उत्साह 4 वर्षात मावळला आणि नंतर फक्त स्वातंत्र्य मिळून आपण काय केलं हा विचार, मी त्यावेळेला कॉलेजला जायला लागलो होतो, हा विचार डोक्यात सतत यायचा। हा विचार यायचा पण वांझोटा विचार होता, कारण काही करणं आम्हाला शक्यच नव्हतं। किंबहुना आपण काही देशासाठी आपल्याला काय करता येईल हे विचार आमच्या पूर्वीच्या पिढीच्या मनातून जे रुजलेले होते ते आमच्या मनात नाही रुजले। आम्ही स्वातंत्र्याचा लढा नुसता पाहिला, स्वातंत्र्य मिळालेलं आम्ही ते फक्त एन्जॉय केलं, त्याचा आनंद मानला। पण आता आपल्याला पुढं काय केलं पाहिजे, त्यावेळचं मला आठवतं एका वर्तमानपत्रामध्ये कार्टून काढलेलं होतं। जवाहरलाल नेहरू उभे आहेत आणि त्यांनी त्यावेळी डिक्लेअर केलं होतं की काळा बाजार करणाऱ्यांना आम्ही फाशी देऊ। तेव्हा फासावर गेलेले काही असे त्यांनी प्रेतं दाखवलेली होती, बस तेवढंच। त्यावेळेला एक जयरामदास नावाचे अन्नमंत्री होते, ते एक पान आपल्या कमरेला बांधून त्यांचं एक कार्टून काढलेलं होतं, कारण गोष्टींची कमतरता भासायला लागली, कपडे महाग झाले, अन्न महाग झालं। ज्या गोष्टी आम्हाला स्वातंत्र्यानंतर विपुल प्रमाणात परवडणाऱ्या भावामध्ये उपलब्ध होतील असं वाटलं होतं, तसं काहीही झालं नाही। त्यामुळं आमच्या मनात म्हणजे माझ्याबद्दल मी बोलतो, माझ्या मनात स्वातंत्र्य या गोष्टीबद्दलचं आकर्षण जे वाटत होतं ते पोरवय संपून तरुण वयात पदार्पण केल्यानंतर विचार मन करायला लागलं आणि त्याच्याबद्दलचं फार विशेष काही वाटेनसं झालं। देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आम्हाला काय मिळालं असा प्रश्न विचारला तर काही नाही मिळालं।
कारण ते मिळण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग जो पाहिजे, त्या दृष्टीनं लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न कुठल्याही पुढाऱ्याने आजपर्यंत केलेला नाही आणि तेच आजही मला दिसतं. अनेक गोष्टी बोलल्या जातात की सगळ्यांनी असं केलं, प्रत्येकजण म्हणतो की लोकांनी असं केलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, हे असं करून चालणार नाही. पण ज्या वेळेला आपले माध्यान्ह काळ हा अंतकाळापेक्षा कठीण आहे, तेव्हा माध्यान्ह काळ झाला, डोक्यावर सूर्य आला वर, म्हणजे मग आपली भूक लागलेली काय करायला लावेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे कोणाला दोष देणार? पोटतिडकीनं किंवा अर्धपोटी किंवा उपाशीपोटी राहून सुद्धा आपण काही खस्ता खाल्ल्या पाहिजे देशासाठी, पिढी सुशिक्षित करण्यासाठी. तो प्रयत्न किंवा ती भावना आमच्या पिढीतून पुढच्या पिढीतनं सुद्धा मला नाहीशी झालेलीच दिसते. आम्हाला त्यावेळेला टिळक आणि आगरकर यांचे धडे होते, तर त्यावेळेचं मला आगरकर आणि टिळक यांचं ज्या एका विषयावर भांडण होतं की आधी आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आगरकरांचं म्हणणं होतं आधी आम्हाला सामाजिक सुधारणा पाहिजे. गोऱ्या साहेबाच्या ऐवजी काळ्या साहेबाला गादीवर बसून काय मिळणार आहे? आणि तेच योग्य होतं, कारण सामाजिक सुधारणा जर त्यावेळेला झाली असती, आमच्या मनावर बिंबली गेली असती, तर आमच्या हातून काही ना काहीतरी सामाजिक सुधारणेसाठी, समाज सुधारण्यासाठी, सुशिक्षित होण्यासाठी, नागरिक शास्त्र किंवा नागरिक म्हणून काय पद्धतीनं आम्ही जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला आपोआप कळल्या असत्या. आणि आता तो विचार जेव्हा मनात येतो तेव्हा असं वाटतं की असा कधीतरी स्वातंत्र्य सूर्य या पद्धतीनं उगवलेला आमच्या हयातीत तरी आम्हाला बघायला मिळेल का? मग हळूहळू सगळ्या गोष्टी माहीत व्हायला लागल्या. भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, विभाजन कसं झालं, विभाजनामुळे काय काय वाईट गोष्टी झाल्या. कारण आम्ही गोव्यात बघितलं होतं तर सलोखा बघितला होता. हिंदू नव्हे, मुसलमान, ख्रिश्चन हे सगळे एकोप्यानं राहायचे. आमच्या सणासुदीला म्हणजे गणपतीला ख्रिश्चन लोक यायचे किंवा मुसलमान यायचे किंवा त्यांच्या सणाला आम्ही जायचो. हे हा जो होता ना, तो इथे दुभंगला गेला असं लक्षात आलं. आणि ते जायला वेळ लागला, कारण आमचं सगळं काळ आमच्या नाटकाच्या ह्याच्यातच गेलं जास्त. मंत्री होते हुए पंडित नेहरू जी प्रधानमंत्री थे, उसमें श्यामा प्रसाद मुखर्जी मंत्री थे, उद्योग मंत्री थे. उनको मंत्रिपरिषद में क्यों लिया? 2 लोगों को मंत्रिपरिषद में लिया था जो कांग्रेस के नहीं थे. और उस समय पर महात्मा गांधी जी ने पंडित नेहरू जी को ये कहा था कि देखो, देश आज़ाद हो इसके लिए सभी ने काम किया है, केवल कांग्रेस ने ही किया ऐसा नहीं है, तो सभी ने किया है. तो ये राष्ट्रीय इस प्रकार का मंत्रिपरिषद है, ऐसा देखने की दृष्टि से आप अन्य पार्टी के कुछ लोगों को उसमें लीजिए. उसमें डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी को लिया गया था, और दूसरा नाम वह भी बहुत लोगों को मालूम नहीं है, डॉक्टर आम्बेडकर जी को लिया गया था. और ये दोनों ने जब पंडित नेहरू जी से मतभेद हुए, वैचारिक मतभेद हुए, तो दोनों ने वो मंत्रिपद को त्याग कर दिया. ये राजनीति में होता रहता है, कौन सा निर्णय कब लेना और वो करते समय सबको साथ में कैसे लिया जा सकता है, ये विशेषता है. बंटवारा जो हुआ तब मालूम हुआ अंग्रेज कितने चालाक होते हैं. दुखी थे, बंटवारा हो गया था, उससे या कुछ होता था. आदमी अगर देशभक्त का गीत गा रहा है तो उसको सुना जाता था. अब उतनी बात नहीं है, अब देशभक्त से उतना प्यार नहीं रह गया. अब तो हम फसल काटने में लगे ना. हाँ, उस वक्त तो हमें कोई भी देशभक्त का मतलब समझते थे. आज तो हम राजनीति हो गए. राजनीति तब नहीं थी, तब देशभक्ति थी. अब देशभक्ति राजनीति में बदल गई. सपने टूटने की बात बहुत बाद में आई है. सपने टूटने की बात बहुत 2-3 इलेक्शन जब हो गए तब सपने टूटने की बात थी. दरवाज़ों पे बंद, दीवारों पर जो पड़े खून के धब्बे हैं सब धो डालो. जनतंत्र दिवस आज आ रहा है जुलूस, खिड़कियां बंद कर दो. दरवाज़ों पर जो पड़े खून के धब्बे हैं सब धो डालो.
कोई अमंगल कुछ न दिखाई दे, सब लगे बहुत अच्छा है। वो मुर्दा जो उस पर सड़क के उस पार है वो बिल्कुल बेकार मुर्दा, उसके ऊपर एक चद्दर रख दो ताकि लगे कि आराम से सोया है। 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या मार्च महिन्यामध्ये आमची मॅट्रिकची परीक्षा पास झालो मी. परीक्षा पास झाल्यानंतर मग कुठेतरी नोकरीच्या निमित्तानं पाहायचा प्रयत्न केला, परंतु जातीयवादाच्या दृष्टिकोनातून लवकर मिळाली नहीं नौकरी. सपने टूटने का यह सिलसिला चलता रहा। कभी 1962 का युद्ध, चीन के साथ जहां दोस्ती के नाम पर धोखा मिला, पाकिस्तान के साथ 1948, 1965 और 1971 के युद्धों ने हमें क्या दिया। 62 के युद्ध पर मेरा गीत रेडियो बॉम्बे रेडियो पर पॉपुलर हुआ था, जितना है हमारा हम लेंगे और उससे न कुछ भी कम लेंगे, जितना है हमारा हम लेंगे और उससे न कुछ भी कम लेंगे, जो नक्शे बनाए हैं तुमने हम उनको बदल कर दम लेंगे। इसके बाद लोकतंत्र का वो काला दिन आया जब सत्ता के नशे में चूर सत्ताशीनों ने आपातकाल की घोषणा कर दी आधी रात 25 जून 1975 को। 21 महीने की अवधि तक ये काल रहा जिसे कहते हैं आपातकाल, जहां बोलने की, लिखने की, पढ़ने की हर बात पर मनाही थी, जेल थी। न जाने कितने संघर्षों में ये लोकतंत्र परिपक्व हुआ। राजनीति के स्तर पर समय समय पर बहुत प्रयोग हुए। 2014 से एक नई विचारधारा, भारतीय विचारधारा की सरकार बनी। इस पर लोगों के विचार जानने का प्रयास किया। हिंदुस्तान के भीतर हिंदुस्तान मरा नहीं है, लड़खड़ाया जरूर, रास्ता भटका जरूर, लेकिन हिंदुस्तान मरा नहीं। आज भी हिंदुस्तान जिंदा है। हाँ, राजनीति भले ही उसमें आ गई हो, लेकिन जिंदा है। डेमोक्रेसी का हम लोग आवश्यकता से अधिक इस्तेमाल कर रहे हैं, आवश्यकता से अधिक। आपको विचारों की अभिव्यक्ति मिली, आप विरोधी हैं, शत्रु तो नहीं है। आप विरोधी हैं, शत्रु नहीं है। शत्रुवत व्यवहार नहीं होना चाहिए, विरोध कीजिए। तब तो जनतंत्र का सौंदर्य इस बात में है कि आप विरोधी भर रहे हैं, आप शत्रु होना है, ये अच्छा नहीं लगता। आपके व्यवहार से शत्रुता झलकती है, विरोध नहीं झलकता। देखिए, भारतीय जनता पार्टी की सरकारें और प्रधानमंत्री 2 बार बन गई। अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री थे और अभी नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री हैं। दोनों की अपने अपने दृष्टि से विशेषता है। जब अटल बिहारी जी प्रधानमंत्री बने 98 में, तो उस समय पर लोकसभा में भारतीय जनता पार्टी को बहुमत नहीं था, तो 23 पार्टी इकट्ठे आकर वह सरकार बनी थी। तो अटल जी के कार्यकाल में जो काम हुए तो बहुत, वो भी अच्छा काम हुए, लेकिन उसमें विशेषता ये है कि ऐसे 23 पार्टी को साथ में लेकर काम करना आसान बात नहीं थी और आज भी आसान बात नहीं है। यह एक 2 कार्यकालों का जब विचार हम करेंगे तब सामने आता है। और नरेंद्र मोदी जी के पास पूर्ण बहुमत है, तो पूर्ण बहुमत के प्रधानमंत्री होने के नाते वह जम्मू कश्मीर के बारे में निर्णय कर सकते थे, निर्णय किए। ऐसे कई निर्णय बहुमत होने के कारण किया जा सका। लेकिन अटल जी के राज्य कार्यकाल में यह जो बहुमत नहीं था, तो 23 पार्टी में सबको साथ में लेकर जो काम किया वह भी अप्रतिम है। और ऐसा अप्रतिम कार्य अटल जी ही कर सकते थे और कोई दूसरा नहीं कर सकता था। ऐसा अटल जी का व्यक्तित्व था, सबको साथ में लेकर काम करना, लेकिन अपना मुद्दा कभी छोड़ना नहीं। अब मौका आया है, पूर्ण बहुमत है, तो अपने जो विचार है वो विचार अधिक अच्छे ढंग से कार्यान्वित कर सकते हैं। इस भूमिका में 370 हटाया गया। इस भूमिका में राम मंदिर बनाना था तो राम मंदिर बनाने का प्रारंभ भी हो गया है।
ऐसे कई बातें हैं. की स्वातंत्र्यापूर्वीचा काळ हा मी जे अनेक तर चित्रपटाविषयीच बोलेन की चित्रपट माध्यमांनी काय योगदान दिलं किंवा काय केलं. योगदान, योग शब्दान हे सुद्धा शब्द फार बरोबर आहे असं नाही. त्यांनी काय काय केलं तर त्यांनी काही आदर्श उभे करण्याचा प्रयत्न केला. अगदी हरिश्चंद्र राय या चित्रपटापासून घेतलं तर तत्व हे किती शुद्ध स्वच्छ असू शकतं आणि मानवाला ते कसं देतं हे विचार किंवा हे आदर्श चित्रपटातला अगदी शेजारीसारख्या चित्रपटात सुद्धा म्हणजे त्यानंतरचा जो 25-30 वर्षानंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा हेच लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला की आपण यातून बोध घ्यायला पाहिजे, समाजाने शिकायला पाहिजे, मानसिकता बदलायला पाहिजे. हेच आदर्श होते. मग ते सामाजिक चित्र असो, पौराणिक असो, काल्पनिक असो, जे असतील ते त्यातून हे देण्याचा प्रयत्न अधिक केला. दुर्दैवानं आज त्यानंतर आता 100 ओलांडायला आलो किंवा 100 जवळपास आम्ही आलो त्यावेळेला मात्र या क्षेत्राचा उपयोग त्या अर्थानं आम्ही करतो आहोत हे 100% म्हणवत नाही. हे जाऊन पुन्हा निश्चित असं वाटतं की तो काळ यावा, ते दिवस यावे की माणूस माणसाला ओळखेल, समजेल, हृदयाला हृदय विडेल, मनाला मन पिडेल आणि त्याच्या आकांक्षांना सुद्धा इतरांचाही लाभ मिळेल. त्यातून तो मोठा होईल. आज ज्याचं त्यांनीच मोठं व्हायचं आहे ही जी अवस्था आहे ही जाईल. हे असं बिलकुल कधीच होत. हे चांगलं होत असतं पण त्याचबरोबर ते चांगलं राहतच पुढे असं नाही. ही एका अर्थानं एक समाजाची मानसिक अवस्था आहे. कधीतरी आपल्याला मार्ग दिसेल, शक्तीनिशी आपण त्यात भाग घेऊ आणि चांगलं घडवण्यासाठीच आपले प्रयत्न राहतील किंवा आपलं जीवन असेल. हे जोवर मनात अंतस्थपणे कदाचित माझ्या सगळ्या जीवनात ते समोर दिसते त्यात नसेल पण ते अंतस्थ असतं. ते अंतस्थ असणं हे अधिक वाढवलं तर यातून आपण त्या कळकळीने बाहेर येऊ. पण आजची जी अवस्था दिसते हे त्यांना ते यांना शिव्या आणि पाय त्यांचा धरणं आणि खेचणं एवढंच चाललेलं दिसतं. हे दिसतंय का? आता ह्या चूक कुणाची, खेचणाऱ्याची की खेचलं जाणाऱ्याची, ही मुद्दा महत्त्वाचा. भूमिकाच घ्याव्या लागतात ज्याचं. एकदा ती भूमिका घेतली की तसंच राहावं लागतं. ही एक अशी अवस्था आहे या देशाची. ती बदलावी, आनंद होईल आणि एका अर्थाने चांगला दिवस येईलच याची जरी खात्री असली तरी त्याची वाट पाहत राहा आणि आलेल्या दिवसाचा पेक्षाही पुढला दिवस हा अधिक चांगला असेल
याच्यासाठी प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात. तरीसुद्धा परिस्थिती अशी निराशाजनक नाही आहे. अजूनही आशा आहे. विशेषतः मी ज्या क्षेत्रात आहे ते कलेचं क्षेत्र हे तर अतिशय उत्तम आहे. 100 सभा घेऊन जे होणार नाही ते एका नाटकाने होतं. आणि हा अनुभव मी सूर्यास्त नावाचं नाटक जेव्हा जयवंत दळवींनी लिहिलेलं केलं त्यावेळेला हा मला अनुभव आला आहे की असं लोकांना नुसतं सांगून नाही, पण लोकांना करमणूक आणि त्याच्याबरोबर थोडा उपदेश दिला तर लोक ऐकतात. आणि त्यामुळे मी अजून उत्साहित आहे की अजून माझा देश सुधारायला किंवा लोकांना सुशिक्षित करायला आमच्याजवळ अजून एक आमचं साधन आहे, ते म्हणजे मनोरंजन. आणि हे मनोरंजन क्षेत्र जोपर्यंत त्याच्यावर कुठलीही गदा आलेली नाही तोपर्यंत आम्ही नाटक, सिनेमा, सिरियल्स नाना तऱ्हेच्या पद्धतीने नाना तऱ्हेच्या उपाययोजनाने लोकांपर्यंत पोचू शकतो, त्यांना आणू शकतो आमच्याकडे आणि सांगू शकतो हे असं असं आहे, हे तुम्हाला आवडलं आहे ना, मग आता आपण असंही करूया त्याबरोबर. आणि या पद्धतीने केलेलं आमचं हे क्षेत्र जे आहे त्यातून आम्हाला खूप सुधारणा करता येते लोकांना खूप. आणि आता तर काय, लोक ज्या कलेला पूर्वी एकेकाळी फक्त राजाश्रयच होता, लोकाश्रय नव्हता, त्या कलेला आता लोकाश्रय मिळालेला आहे. आज कित्येक कुटुंबामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धती आहेत की महिन्याला एक तरी नाटक बघितलंच पाहिजे, महिन्याला एक तरी सिनेमा पाहिला पाहिजे. कशा करता, तर ती करमणूक बघितली 2-3 तास तर माणूस पुन्हा एकदा ताजा तवाना होतो आणि नव्यानं सामाजिक सुधारणेचं जे काम आपल्या हाती आपण घेतलेलं असेल, करत असू, ते करायला तो उद्युक्त होतो. आणि म्हणून मनोरंजन आवश्यक आहे. मनोरंजनातून सुधारणा आपोआप येतील असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून मी अजून वयाचा उल्लेख करत नाही, कारण माणूस कधीच म्हातारा होत नाही, नट तर कधीच होत नाही. आणि म्हणून आमच्या क्षेत्रात तरी आम्ही हे अजूनही बाळगतो आहोत. हे विधिनिषेध ज्याला म्हणतो आपण, ते सगळं आम्ही बाळगतो आहोत. आणि अजून आम्हाला असं वाटतं की अशा तऱ्हेची वेगळी वेगळी नाटक, सिनेमा या गोष्टी जेव्हा येतील समोर लोकांच्या, त्यातून त्यांना जेव्हा काही मार्गदर्शन मिळेल, त्यातून त्यांना जेव्हा एक दिशा दाखवली जाईल, तेव्हा पुन्हा आमचा देश आपल्याला जसा पाहिजे तसा सुशिक्षित समाजाचा, नुसता शिक्षित नाही सुशिक्षित समाजाचा असा देश होईल आणि संपन्न होईल सगळ्या दृष्टीने. कुछ लोग वो हैं जिन्होंने स्वतंत्रता के संघर्ष में सांस लिया है. कुछ लोगों ने उन किस्सों को सुना, परंतु आज की पीढ़ी उसे केवल रिचुअल की तरह देखती है. उसे केवल देशभक्ति गीतों के जरिए ही जानती है. हमें इतिहास को इसलिए भी याद रखना चाहिए, हमें इतिहास को इसलिए भी याद रखना चाहिए जिससे कि हमारी इमारत ठीक बने. इतिहास की बात कहकर उसे नज़रअंदाज करना उचित नहीं है. पंडित प्रदीप की प्रसिद्ध रचना की 2 पंक्तियां कहना चाहूँगा कि तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी, तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी. जय हिंद. स्वतंत्रते भगवति स्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति स्वामहं यशोयुतां
चैतन्यमूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राधी तू त्यांची परवशतेचा विभाग तुझे आकाशी होशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चमचमलकलकशी वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली तू सूर्याचे तेज उगदिते गांभीर्य ही तुझे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेजी वन्दे स्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे स्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सृजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर चरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते
वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्